हॅलो, नमस्कार. तर चला एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज एका कस्टमरची साडी होती जी तुम्हाला दाखवते. स्पेशली ती साडी मला खूप आवडली. प्युअर कॉटनमध्ये होती आणि उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे आता सहसा सगळे कॉटनच्या साड्या घेत आहेत. सगळे ब्लाऊज मला स्टिच करायला कॉटनचेच येत आहेत. पण पर्सनली मला ही साडी खूप आवडली. आणि असं होतं ना की एखादी तरी साडी मनाला खूप आवडून जाते. त्यातली ही एक साडी होती की मला भयानक आवडली आणि मी ट्राय करेल सेम मला साडी घेण्याची, कारण मला खूप आवडलेली आहे. आणि ह्याचाच ब्लाऊज आज मी स्टिच करणार आहे. तर कॉटन ब्लाऊज डिझाईन कशी काय क्रिएट केली मी, तर ते तुम्ही पाहू शकता. बोटनेकमध्ये ह्याचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे मी. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि हा त्याचा ब्लाऊज होता. थोडासा लाईट कलर होता, व्हाईट कलरमध्ये साडी होती पूर्ण. आणि हा थोडासा मोरपंखी लाईट कलरमध्ये ब्लाऊज आला होता त्याचा. तर सर्वप्रथम मी त्याचा ब्लाऊज काढून घेते. तुम्ही बघू शकता पूर्ण साडीवरती हे छान असे मोरपीस दिलेले आहेत, जे मला पाहून खूप आवडले. त्यानंतर मी ब्लाऊज कट केला. कटिंग करताना व्हिडिओ शूट नाही केलेला मी, पण स्टिचिंगचा केलेला आहे. तर ह्याच्या स्लीव्जला मी ते कॉन्ट्रास्टमध्ये थोडेसे बॉल्स बसवत आहे. बॉल्स नाही का स्लीव्जला असतात, स्टिच करून खालच्या साईडला मी ते अटॅच करत होते स्लीव्जला. हे पण खूप सुंदर दिसतं कॉटनच्या साडीला. मला पर्सनली आवडतं खूप हे बॉल्स बसवायला. आणि मी ते आधीच तयार करून घेतले होते आणि आता इथं मी स्टिच करत आहे. ॲक्च्युली त्यांची तब्येत खूप बारीक होती, तर मी स्लीव्जचं पण मेजरमेंट खूप कमी होतं. तर मग मी आता जवळजवळ पहिलं वेगवेगळे लांब लांब बसवलेले, परत ठरवलं की नाही थोडंसं जवळच घेतलं पाहिजे, अजून छान दिसेल, कारण मी बॉल्स भरपूर बनवून ठेवले होते. आणि ते बघू शकता खूप कमी वेळात आणि सिंपल सोबर डिझाईन, पण एक कॉटनच्या साडीला खूप छान असा लुक येतो त्या ब्लाऊजच्या बॉल्समुळे. मला तर पर्सनली खूप आवडतात. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं त्या स्लीव्जला लुक येत आहे. त्यानंतर आपण पुढे ब्लाऊजचा बॅक आणि फ्रंट नेक पण कसा मी स्टिच केलेला आहे तेही दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला असल्यास नक्की कमेंट करा, शेअर करा. तर हा त्याचा बॅक नेक, जी मी बोट नेक ठेवला आहे आणि छोटासा त्रिकोण शेप टाकलेला आहे बॅक साईडने. आणि हे लेस मला ॲक्च्युली कॉटनचीच लावायची होती, त्याच्यावरती कॉटनची पण लेस भेटती, तीही खूप सुंदर, पण माझ्याकडे आता अवेलेबल नव्हती. आणि हे त्याच्या काठांवरती एक्झॅक्टली जात होती आणि सेम कलरची माझ्याकडे नॉट आणि बटन पण होते. त्यामुळं म्हटलं की नाही हीच लावावी, जरी बाय चान्स बटन्स लावायचं किंवा नॉट लावायचे ठरले तर ते खूप सुंदर दिसून जाईल. त्यामुळे तर तुम्ही बघू शकताय पुढे कसे दिसत आहे ते डिझाईन. तर त्याच्यावरती मला ते बटन अटॅच करायचे होते. तर त्याला पहिलं टक्स टाकून घेतले बॅक साईडनी मी, दोन्ही साईडनी. आणि आता पुढे बघू शकताय प्रिन्सेस कट आहे हा. पुढचा शेप गळ्याचा काही असा त्रिकोणी असा टाकलेला आहे. कॉटन साड्या फॅब्रिक म्हणजे खूप सुंदर, स्टिचिंग पण करता येतं आणि अंगावरती पण खूप छान. आणि आजकाल मला कॉटनच्या साड्या जास्त आवडायला लागल्यात. पण मी काय बाहेर गेले नाही ना, खरेदी करत नाही आहे. ऑलरेडी कामाचा भरपूर समोर लोड आहे, ते संपत नाही. बाहेर जा, साडी खरेदी करा, ह्या सगळ्या गोष्टी असं वाटतं की काही कार्यक्रम वगैरे नाही आहे, आल्यानंतर करू करू करू, आणि ज्यावेळेस कार्यक्रम वगैरे येतात त्यावेळेस स्वतःचाच ब्लाऊज शिवून होत नाही माझ्याच्याने. माझ्याकडे आहेत तेच ब्लाऊज पडलेले, पहिले तेच घालत नाही मी. तर मग असं दुसऱ्यांचं बघतं की वाटतं की हां राव आपलं पण झालं पाहिजे. पण ठीक आहे. तर नक्की बघा डिझाईन कशी वाटली, मला कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून जावा चॅनलला जाताना.